पुणे में पोर्श कार हादसे के बाद विपक्ष की ओर से सत्ता पक्ष के नेताओं पर गंभीर आरोप लगाए जा रहे हैं। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार गुट के नेता जितेंद्र आव्हाड ने नाम न लेते हुए उप मुख्यमंत्री अजित पवार पर नाबालिग आरोपी को बचाने की कोशिश करने का आरोप किया था, मगर राष्ट्रवादी की ओर से पार्टी प्रवक्ता आनंद पराजंपे ने इन आरोपों का खंडन किया है। आव्हाड को हमेशा सपने में अजित पवार ही दिखाई देते हैं। महाराष्ट्र में जब भी कहीं दुर्घटना होती है तो उसे अजित पवार से जोड़ा जाता है। उन्होंने कल बयान देते हुए कहा कि इस बात की जांच होनी चाहिए कि अजित पवार ने पुणे पुलिस को कितनी बार फोन किया और क्या कहा। अजित पवार ने कल प्रेस कॉन्फ्रेंस कर कहा कि मैंने पुलिस कमिश्नर को सख्त कार्रवाई करने का आदेश दिया है। पुण्याला जो दुर्दैवी अपघात झाला आणि 2 निष्पाप तरुणांचा बळी गेला, याच्यावरनं महायुतीचं सरकार, राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब आणि उपमुख्यमंत्री व राज्याचे गृहमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, या तिन्ही नेत्यांनी ही चौकशी निष्पक्षपणे झाली पाहिजे। दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे। येरोडा पोलीस स्टेशनमधल्या ज्या 2 पोलीस अधिकाऱ्यांनी निष्काळजीपणा केसच्या सुरुवातीला केला, त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झालेली आहे। ससून हॉस्पिटलमधील 2 डॉक्टर यांनी रक्ताचं सॅम्पल बदललं, त्यांच्यावर निलंबनाची कारवाई, त्यांना अरेस्ट, दोन्ही पोलीस अधिकारी, दोन्ही डॉक्टर्स यांना झालेली आहे। ससूनमध्ये आत्ताच उच्चस्तरीय चौकशी देखील समिती स्थापन होऊन ती चौकशी चालू आहे। पण सातत्याने विरोधी पक्षातील नेत्यांना, महायुतीतल्या तिन्ही नेत्यांवर आरोप करण्याची जणू सवयच लागलेली आहे। आणि खास करून ठाण्यातील राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे नेते, माजी मंत्री डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांना तर स्वप्नामध्ये कायम अजितदादाच दिसतात। येन केन प्रकारेनं महाराष्ट्रामध्ये कुठेही कुठली दुर्घटना झाली की त्याचा संबंध हा अजितदादांशी लावायचा, ही त्यांची नेहमीची सवय झालेली। काल वक्तव्य करताना त्यांनी सांगितलं की अजितदादांनी पुणे पोलीस आयुक्तांना किती वेळा फोन केला, काय बोलले याची चौकशी झाली पाहिजे। अजितदादांनी काल पत्रकार परिषद घेताना स्वतः हे सांगितलं की मी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना फोन करून सक्त कायदेशीर कारवाई करा अशा प्रकारचे निर्देश दिले। कुठल्याही राजकीय हस्तक्षेपाला बळी पडू नका अशा प्रकारचे आदेश दिले। माझा जितेंद्र आव्हाडांना सवाल आहे की ह्याच माननीय अजितदादा पवार साहेबांनी आपल्यासाठी ज्या वेळेला 354चा गुन्हा दाखल झाला त्यावेळेला आपल्यासाठी देखील पोलीस आयुक्तांना फोन केला होता की आपण चौकशी पूर्ण न बघता, व्हिडिओ न बघता आमचे सन्माननीय आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर 354चा गुन्हा कसा दाखल केला, हे आपण विसरलात का? हर हर महादेवच्या वेळेला ज्या वेळेला तुम्हाला, आम्हाला, माझ्या सर्व कार्यकर्त्यांना वर्तकनगर पोलीस स्टेशननी अचानकपणे क्रिमिनल अमेंडमेंट ॲक्ट सेक्शन 7 1932 लावला, त्यावेळेला देखील तत्कालीन ठाण्याच्या पोलीस आयुक्तांना माननीय अजितदादा पवार हे विरोधी पक्षनेते होते, त्यांनी फोन केला होता, हे आपण विसरलात का? म्हणजे येन केन प्रकारेनं अजितदादांशी संबंध जोडायचा, अजितदादांवर कशा प्रकारे आपल्याला खोटी टीका करता येईल, हा तुमचा केविलवाणा प्रकार असतो। काल पुण्याचं कार्यालय ब्रह्मा बिल्डर्सबरोबर आपण नाव जोडण्याचा प्रयत्न केला। आपल्याला फार फोटो ट्वीट करायची सवय असते। नागपुर समय, गली से दिल्ली तक।